इब्री करारपत्र याचा 10वा अध्याय, इब्री करारपत्र 10 अध्याय 25 आणि 26 वचन आपण वाचूया आणि 25-26 वचनाच्या द्वारे आपण काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करूया. तुमच्यापैकी कोणीतरी एक जण वाचेल. राईट, प्रेज द लॉर्ड. चला प्रभूला धन्यवाद असो. या ठिकाणामध्ये आपण देवाचं वचन बघत आहोत. इब्री करारपत्र याचा 10 अध्याय आणि 25 वचनापासून 26 वचनापर्यंत आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि तो दिवस जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तो अधिकच करावा. प्रेज द लॉर्ड. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे एकत्र मिळणे न सोडता. देवाच्या लोकांनो, एक गोष्ट कधी लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणामध्ये इब्री कराराचा जो लेखक आहे तो लेखक काय सांगत आहे माहिती का? त्या वेळामध्ये अशा काही चालीरीती या ख्रिश्चनिटीमध्ये पसरल्या गेलेल्या होत्या. प्रेज द लॉर्ड. ज्या यहुदी धर्मानुसार होत्या, शास्त्रीय पुरुषांच्या नियमानुसार होत्या, शास्त्रीय पुरुषांच्या पंथानुसार होत्या. आणि त्या चालीरीतीमुळे काय घडलं जायचं माहिती का? लोकांवर दबाव टाकले जायचे एकत्र येण्यासंदर्भामध्ये. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेला दबाव टाकले जायचे की एकत्र येणं हे फक्त शब्दात दिवशी व्हावं, बाकीच्या दिवशी तुम्ही तुमचे काम करू शकता. बरोबर आहे, नो प्रॉब्लेम. प्रेज द लॉर्ड. परंतु या ठिकाणामध्ये हा लेखक काय सांगत आहे? इब्री कराराचा लेखक सांगत आहे आपण इतरांच्या चालीरीतीप्रमाणे न करता आपण एकत्र येणं कधी सोडता कामा नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्हाला समय मिळेल, जेव्हा तुम्हाला असं वाटेल आम्ही एकत्र येऊ शकतो, त्या दिवशी तुम्ही एकत्र येऊ शकता. प्रेज द लॉर्ड. त्या दिवशी तुम्ही देवाची आराधना करू शकता. आणि बायबलमध्ये लिहिले गेलेलं आहे की आपण एकत्र येणं कधी सोडता कामा नाही. ज्यावेळी तुम्हाला समय मिळेल ना त्यावेळी एकत्र येण्याचा प्रयत्न करा. का प्रयत्न करा? कारण एकत्र येण्याच्या द्वारे तुम्ही एकमेकांना बोध करता. एकत्र येण्याच्या द्वारे तुम्ही एकमेकांना शिक्षण द्यावं. एकत्र येण्याच्या द्वारे तुम्ही एकमेकांना शिकवावं. आणि काय शिकवावं माहिती का? की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, देव कोण आहे, स्वर्ग काय आहे, स्वर्गात कसं जाऊ शकतं, आपण स्वतःला पवित्र कसं ठेवू शकतो, आपण धार्मिकतेमध्ये कसं चालू शकतो, आपण नीतिमत्तेमध्ये आपली उन्नती कशी करू शकतो, आपण एकमेकांसोबत या गोष्टी बोलू शकतो. बायबल सांगतं एकत्र मिळणं कधी सोडता कामा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी परत सांगत आहे, संधी मिळेल तेव्हाच एकत्र येण्याचा प्रयत्न करा. खूप वेळामध्ये आपल्याला सांगितलं तर चर्चमध्ये येण्याविषयी, खूप वेळ सांगितलं ते मीटिंग आहे येण्याविषयी, पण आपण कंटाळा करतो किंवा आपण येत नाही. हालेलुया. पण बायबल काय सांगतं माहिती का? असं कधी होता कामा नये. तो दिवस जसा जवळ येत आहे ना तसं तुम्ही अधिकच जास्त एकमेकांना बोध करा, अधिकच जास्त तुम्ही एकत्र येत राहा. तो दिवस, त्याचा अर्थ कोणता दिवस? प्रभूचा येण्याचा दिवस. बघा, तो दिवस जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तो अधिकच करावा. एकमेकांना बोध करण्याविषयी दिलेला आहे. तुम्ही एकमेकांना बोध करता, एकमेकांना शिकवता आणि तुम्हाला जर असं वाटत आहे की प्रभूचा येण्याचा दिवस खूप जवळ आहे, तो अधिक प्रमाणामध्ये एकमेकांना तो बोध करत राहावा. का बरं अधिक प्रमाणात एकमेकांना बोध करावं, एकमेकांना शिक्षण का द्यावं? प्रेज द लॉर्ड. कारण की असं लिहिलंय की शेवटच्या काळी अनेक लोक विश्वासापासून भरकू शकतात. येशूच्या येण्याच्या पूर्वी येशू म्हटलं मी येण्याच्या आधी आणि जर विश्वासून बघतील माझे जातील. येशू म्हटलं मी येईल तेव्हा मला जगामध्ये विश्वास आढळेल का? तुम्ही जर एकमेकांना बोध करत राहिलो, आपण जर एकमेकांना बोध करत राहिलो, आपण एकमेकांना शिक्षण जर देत राहिलो ना, जो एखाद्या विश्वासापासून मागे जाणार आहे ना, तर आपल्या शिक्षणाने कदाचित तो पुन्हा विश्वासामध्ये स्थिर होऊ शकतो. येशूचं येणं जवळ जसं दिसत आहे ना, येशूचं येणं जवळ आहे तसं एकमेकांना अधिक बोध करत राहा, जेणेकरून ते मागे जाता कामा नये. तुम्हाला जर एखादा व्यक्ती दिसला की हा प्रभूपासून दूर चाललेला आहे, हा प्रार्थना करणं बंद करत आहे किंवा तो देवापासून दूर निघून जात आहे, असं जेव्हा तुम्हाला दिसून येतं ना, त्यावेळेस तुम्ही काय करा माहिती का? लगेच त्याची भेट घ्यायची, त्याला शिक्षण द्यायचं. हालेलुया. त्याला सांगायचं, त्याला बोध करायचा. ते फक्त पाळकाचं काम आहे असं नाही. तुम्हाला दिसून आलं ना, तुम्हाला असं वाटतं की हा भाऊ आता मागे चाललेला आहे, याचा नाश होऊ शकतो, तर लगेच तुम्ही त्याची भेट घेऊन तुम्ही त्याला कव्हर करू शकता, त्याला तुम्ही शिकवू शकता, सांगू शकता. कारण येशूचं येणं खूप जवळ आहे. हे चिन्ह जे घडत आहेत ना, जेवढे पण जगामध्ये घडणारे चिन्ह आहेत ना, त्या चिन्हावरून समजून घ्या येशूचं येणं खूप जवळ आहे. तो कधी येईल याची काही गॅरंटी राहिलेली. हालेलुया. आज रात्री येईल, परवा येईल, काही सांगू शकत नाही, पण आपल्याला तयार राहण्याची आवश्यकता आहे. आपल्याला प्रत्येकाला त्या प्रभूच्या येण्यासाठी, प्रभूच्या आगमनासाठी तयार असणं आवश्यक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कोण आहोत माहिती का? आपण
येशूची वधूच्या स्वरूपामध्ये मंडळी आहोत. हालेलुया. पण मंडळी किंवा वधू एक असते. कशी असते? एक. अनेक नाही तर एक. बोलो येशू मसीह की. तुम्हाला माहिती का, ख्रिस्त ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस तो सर्वांना एकच करणार आहे. जेवढे पण मंडळी आहेत ना सगळ्यांना तो एकच करणार आहे. हालेलुया. हे पण लक्षात असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एकमेकांना बोध करण्याच्या द्वारे त्याच्यामध्ये बदल जर घडत असेल तर तो ख्रिस्ताच्या बंधूमध्ये सामील होऊ शकतो. आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो. आपण एखाद्याचा नाशापासून बचाव करू शकतो. बायबलचं वचन असं इब्राहिम पत्र 2 अध्याय जर तुम्ही वाचलं आणि 2 अध्याय 3 वर्षात असं लिहिलं गेलं आहे, आपण तारणाकडे दुर्लक्ष करता कामा नाही. आणि एखाद्याचा तारण जर त्याच्यापासून दूर निघून जात असेल तर त्याला तुम्ही बोध करा आणि त्याला तारणामध्ये टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा. जर आपण आपल्या तारणाकडे दुर्लक्ष जर केलं, आपण जर तारण सोडून जर दिलं तर आपला कधी नाश होऊ शकतो, आपला बचाव होऊ शकत नाही. वाचा देवाचे इब्राहिम पत्र 2 अध्याय आणि 3 वचन. तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल? तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष जर केलं तर आपला कसा निभाव लागेल? ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपला निभाव लागू शकत नाही जर आपण तारणाकडे दुर्लक्ष केलं तर. एखाद्या व्यक्ती जर तारणापासून दूर जात आहे तर आपली जबाबदारी आहे मंडळी या नात्याने त्याचं तारण टिकवून ठेवणं. आपली जबाबदारी मंडळी या नात्याने की आपण त्याला मार्गदर्शन करणं. आपली जबाबदारी मंडळी या नात्याने त्याची भेट घेणं आणि त्याला शिकविणं, त्याला समजाविणं की तू देवापासून दूर न जाता देवामध्ये अजून भक्कम हो. बरेचसे कारण असतात देवापासून दूर करण्याचे. एखादा संकटात असतो, एखाद्या समस्यात असतो, एखादा आजारामध्ये असतो किंवा एखादा मोठमोठ्या कर्जामध्ये आलेला असतो, अडकलेला असतो. मग त्याला असं वाटतं की मी चर्चला नाही गेलेलं बरं, कारण माझी एवढी मोठी कर्ज आहे. तुम्ही त्याची भेट घेऊन त्याला समजू शकता, त्याला बोध करू शकता, त्याचं सांत्वन करू शकता, त्याला सहाय्यता तुम्ही करू शकता. आणि त्याचं द्वारे काय करू शकता माहिती का? याद्वारे तुम्ही एक जीव किंवा एक प्रभूचा माणूस वाचवू शकता. हालेलुया. ही जबाबदारी प्रत्येकासाठी आहे. ही जबाबदारी फक्त पालकासाठी आहे असं नाही. आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे नाश पावत असणाऱ्या लोकांचा बचाव व्हावा. हालेलुया. हालेलुया. तुमच्या घरात जर एखादा असं दिसतोय ना की असं वाटत आहे की त्याचा नाश होईल, तुमच्या घरात जर असं वाटत आहे की तो देवापासून दूर चाललेला आहे, तर त्याला तुम्ही बोध करा, त्याला घेऊन बसा, त्याच्यासोबत तुम्ही चर्चा करा, त्याच्यासोबत तुम्ही या गोष्टी बोला जेणेकरून तो नाशापासून बचावला जाऊ शकतो. हालेलुया. समजत आहे तुम्हाला? बायबल सांगतो जसा जसा तो दिवस म्हणजे ख्रिस्त येण्याचा दिवस जवळ येत आहे तसा तसा तुम्ही एकमेकांना अधिक प्रमाणामध्ये बोध करत राहा, शिकवत राहा, ज्याचा परिणाम असा होईल की तुम्ही एकमेकांचे जीव वाचवू शकता. नाशापासून तुम्ही एकमेकाला वाचवू शकता असं बायबल आपल्याला या ठिकाणामध्ये शिकवत आहे. आणि आपल्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. 26 वचन सांगतो, वाचा 26 वचन वाचा. कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धी परस्पर पाप केले तर पापाबद्दल ह्यापुढे यज्ञ मागायचा राहिला नाही. राईट, असं लिहिले. कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण जर बुद्धी पुरस्सर पाप केले तर सत्याचं ज्ञान मिळूनही जर आपण बुद्धी पुरस्सर याचा अर्थ जाणून बुजून, सत्याचं ज्ञान मिळूनही जर आपण जाणून बुजून जर पाप केलं ना तर यानंतर परत तुमच्यासाठी यज्ञ होणार. ख्रिस्त एकदाच यज्ञ झालेला आहे, ख्रिस्त एकदाच बलिदान झालेला आहे, ख्रिस्त एकदाच तुमच्या पापासाठी वधस्थानावर मरण पावलेलं आहे. आणि तुम्ही जर जाणून बुजून आपण जर पाप करत आहोत तर त्या पापाबद्दल परत ख्रिस्त मरणार नाही. तो एकदाच मरण पावलेला आहे. पण त्याचा परिणाम काय होईल माहिती का? आपला नाश होऊ शकतो. जाणून बुजून जर पाप केलं तर आपला नाश होऊ शकतो. देवाच्या लोकांतून आपल्यातून बुद्धी पुरस्सर पाप होता कामा नये. पुन्हा ख्रिस्त वधस्तंभावर आपल्याकडे जाणार नाहीये किंवा पुन्हा तो जन्म घेणे परत तुमच्या पापासाठी मरेल असं होणार नाहीये. त्याच्यामुळं आपण पापाकडे दुर्लक्ष करणे किंवा पाप जर घडत असेल आपल्याकडून तर ते घडून न देणे ही आपली जबाबदारी आहे. हालेलुया. एक वचन वाचा इब्री पत्रामध्ये परत या. इब्री पत्र 6 अध्याय 4 वचनापासून पुढे वाचा. कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, तर ते जर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे. कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर खिळतात व त्याचा उघड अपमान करीत. आणि त्याचा उघड काय करतात ते लोक? अपमान. ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली,
बायबल सांगतं है ना, ज्यांनी देवाच्या वचनाची रुची घेतली, परमेश्वराचा अनुभव केलेला आहे, आणि ते लोक जर पतित झाले, पतन पावले, ते लोक जर पाप करायला लागले, ते लोक जर देवाला सोडून निघून गेले, ते लोक जर देवापासून दुरावले गेले, तर बायबलचं वचन काय सांगतं माहिती का, तुम्ही स्वतःपुरतं पुन्हा ख्रिस्ताला दुःख देता. वधस्तंभावर फिरतायचा अर्थ तुम्ही स्वतःपुरतं ख्रिस्ताला पुन्हा दुःखी करता आणि तुम्ही त्याचा उघडपणे अपमान करता. त्यांनी जे वधस्तंभावर तुमच्यासाठी प्राण दिलेला आहे त्या गोष्टीचा तुम्ही अपमान करता. आपण जर बुद्धी पुरस्सर म्हणजे जाणून बुजून जर आपण वाईट गोष्ट करत आहे, तर आपण ख्रिस्ताचा अपमान केल्यासाठी गोष्ट घडते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मला सांगा, येशूविषयी जर कोणी एखादा व्यक्ती जर बोलला तर आपल्याला राग येतो की नाही? का बरं राग येतो आपल्याला? कारण त्याच्या बोलण्याने येशूचा अपमान झाला असं आपण म्हणतो. पण आपण पाप करून येशूचा अपमान होतो याच्यावर कोणीच लक्ष देत नाही. एखादा व्यक्ती जर बोलला येशूविषयी है ना, येशूविषयी अपशब्द येशूविषयी उच्चारले, तर तुमची तळपायाची आग मस्त करत जाते. तुम्हाला काय वाटतं, हा असं कसा बोलू शकतो? मी येशूवर विश्वास करतो, तो माझा देव आहे. तुम्हाला काय वाटतं की नाही, येशूने काय केला? अपमान. पण आपण पाप करून येशूचे अपमान करत आहोत हे आपल्या नजरेत येत नाही. मग तेव्हाच करायला काय पाहिजे? मग आपण जर त्या गोष्टी करत आहोत तर मग आपल्याला, आपण दुसऱ्यांनी केलेलं दिसतं पण आपल्याकडून घडत आहे त्या गोष्टीवर आपल्याला काय करायला पाहिजे? पश्चाताप, कंट्रोल, पापापासून दूर राहणे, पापापासून स्वतःचं संरक्षण करणे, आणि हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. जाणून बुजून जर पाप करत आहोत आपण ख्रिस्ताचा अपमान करत आहोत. आपण स्वर्गीय दानाची रुची घेऊन जर आपण पाप करत आहोत, आपण ख्रिस्ताला पुन्हा एकदा समोर ठेवत आहोत. आपण जर जाणून बुजून जर वाईट गोष्टी करत आहोत, जाणून बुजून जर देवाच्या विरोधामध्ये जात आहोत, तर पुन्हा एकदा आपण ख्रिस्ताला दुःखी करत आहोत. हे बायबल आपल्याला शिकवतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण बरेचसे पाप असे आहेत की आपल्याकडून चुकून घडतात. असं पण आहे की नाही? मग त्यावेळेस काय करायचं? जाणून बुजून केलं तर तुम्ही ख्रिस्ताचा अपमान करत आहात. हे खूप मोठं पाप आहे. त्याचा तिरस्कार करणे, त्याच्या वधस्तंभाचा तिरस्कार करणे, त्याच्या बलिदानाचा तिरस्कार करणे. जो जाणून बुजून पाप करतो ना, तो व्यक्ती ख्रिस्ताच्या बलिदानाचा तिरस्कार करणारा व्यक्ती आहे. समजतंय का? बरेचसे पाप असे आहेत जे आपण घडतात, चुकून घडतात आपल्याकडून. काही वेळेस कळत पण नाही की माझ्याकडे घडून गेलेला आहे. हालेलुया. मग याच्यासाठी काय? मग त्यावेळेस पण ख्रिस्ताचा अपमान होतो का? बायबल असं सांगत नाही. बायबल काय सांगतं, ज्यांच्याकडून ज्या विश्वास करून पाप घडतं ना, एक वचन वाचा, योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय पहिल्या वचनावर. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. जर कोणी पाप केले तर नीती संपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. राईट. जर कोणी पाप केले, त्याच्याकडून घडलंच, तर असं लिहिलं गेलेलं आहे, येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला काय आहे? कैवारी. म्हणजे आपल्यासाठी मध्यस्थी आहे, आपल्यासाठी वकील म्हणून आहे. जर कोणाकडून चुकून जर पाप घडलं तर हालेलुया, ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये आहे. तुम्ही पश्चाताप करू शकता, त्या पापाची क्षमा मागू शकता. बुद्धी पुरस्सर जर पाप जर केलं तर पुन्हा आपण ख्रिस्ताचा अपमान केल्यासाठी घडू शकते. म्हणजे जाणून बुजून पाप केलं तर ख्रिस्ताचा अपमान आहे, पण आपल्याकडून घडलंय, आपल्याला कळलं नाही ती गोष्ट, तर आपण त्याच्याबद्दल ख्रिस्ताकडे जाऊन माफी मागू शकतो. तो आपल्यासाठी परमेश्वराजवळ एक कैवारी म्हणून आहे. या ठिकाणी लिहिलं माहिती बघा, स्पष्ट लिहिलंय, असं लिहिलंय, जर कोणी पाप केले तर नीती संपन्न असा देव, असा जो येशू ख्रिस्त आपला काय आहे? कोणी पाप केले तर, याचा अर्थ असं नाही की पाप करण्याला तुम्हाला परमिशन मिळत आहे. तुम्ही म्हणता अरे कोणी पाप केलं म्हणजे पाप करून घेऊया, येशू आईस तिथं, असं चालणार? ही पाप करण्याची परमिशन नाही. पाप करण्याचं परवानगी दिली गेली नाही तुम्हाला. हालेलुया. तर कोणी पाप केले, त्याच्यातून घडलं, तर ख्रिस्त तिकडे आहे, जो तुमच्यासाठी मध्यस्थी करू शकतो. पण जर तुम्ही असे आहात जाणून बुजून पाप, चला एखादा व्यक्ती म्हणत आहे की आज रात्री आपण चोरी करून घेऊया, 1 लाख रुपये तरी आपण काय करू? चोरी करून घेऊया. आणि उद्या सकाळी आपण ख्रिस्ताकडे जाऊया, क्षमा मागूया, आणि पापाची क्षमा मिळेल आणि 1 लाख रुपये वापरायला भेटेल. दोन्ही पण फायदा होईल. तर हे गोष्ट चालू शकते का? हालेलुया. तुम्ही काय म्हणताय की ख्रिस्त आहे तिथे कैवारी म्हणून, तर आज रात्री आपण 1 लाखाची, कमी 1 लाखाची चोरी करून ठेवूया. म्हणजे कमी महिनाभर 2 महिन्याभर टेन्शन
नाही. 1 लाखाची चोरी करेल, उद्या देवाकडे आपण क्षमा मागूया. क्षमा मागितल्यानंतर आपल्याला क्षमा मिळेल. म्हणजे 2 फायदे होते. एक तर क्षमा मिळेल आणि दुसरी गोष्ट 1 लाख रुपये पण मिळतील. असं जर केलं तर तुम्हाला आपल्याला क्षमा आहे का? हालेलुया. तर बायबलचं वचन सांगतं चोरी करणं पाप आहे, आपल्याला माहिती आहे. आणि पाप आहे माहित असून जर आपण ते करत आहोत तर आपल्याला त्याची क्षमा होणं मुश्किल आहे. तर आपण ख्रिस्ताचा अपमान करत आहोत. हालेलुया. परंतु चुकून जर आपल्याकडून कुठल्या गोष्टी घडत आहे, चुकून जर आपल्याकडून पाप घडत आहे, तर त्याच्यासाठी ख्रिस्त आपल्यासाठी कैवारी आहे. त्याच्याकडे जाऊन तुम्ही क्षमा मागू शकता. चुकून घडल्यावर लक्षात ठेवा. परत सांगतो, कसं घडल्यावर? जाणून बुजून नाही. जाणून बुजून करत आहे ना तुम्ही ख्रिस्ताचा अपमान करणारे लोक. हालेलुया. देवाचं वचन आपल्याला या स्वरूपामध्ये शिकवतो. बायबल सांगतात सत्याचं ज्ञान होऊनही जर जाणून बुजून तुम्ही पाप करतो, आपल्याला सत्याचं ज्ञान झालेलं आहे. आपल्याला सत्य माहिती आहे. तुम्ही असे लोक आहात तुमच्या मागून कोणतं सत्य लपवलं गेलेलं नाही. बायबल तुमच्या समोर आहे. बायबल काय आहे? तुमच्या समोर आहे. तुम्ही हे वाचलेलं आहे, याचा अर्थ तुम्हाला सत्य माहीत झालेलं आहे. आणि सत्य माहीत होऊनच जर आपण जर चूक करत आहोत, सत्य माहीत होऊनच जर आपण पाप करत आहोत, तर आपण ख्रिस्ताचा अपमान करणारे लोक. हालेलुया. सर्वांना सत्य माहिती आहे की नाही? बायबल माहिती आहे की नाही? एखादी गोष्ट तुम्ही करताय, तुम्हाला असं लक्षात येत आहे की हे तर मला माहीत झालेलं आहे, हे करणं चूक आहे, पण तरी पण मी ही गोष्ट करत आहे. म्हणजे मला सत्याचं ज्ञान होणं पण ही गोष्ट चुकीची गोष्ट करत आहे. मला ज्ञान झालेलं आहे या गोष्टीचं, हे करणं चूक आहे, हे पाप आहे. हे ज्ञान होणे जर मी करत आहे, तर मग मी ख्रिस्ताचा अपमान करणारा व्यक्ती ठरू शकतो. हालेलुया. है ना? आता मला सांगा, किती लोकांना असं वाटतं की येशूचा अपमान व्हायला पाहिजे रोज रोज? वाटतं का सांगतो? आपण व्हिडिओ फेसबुकला यायला तर व्हिडिओ बघतो बघा, येशू विषयाला चूक जरी बोलत आपलं कसं वाटतं? दुःख वाटतं का नाही? राग येतो की नाही? किती जण राग येतो? बरं, त्या गोष्टीचा राग बरा येतो तुम्हाला. आणि आपण स्वतः अपमान करतो पाप करून येशू, तर त्याचं काय करायचं? हालेलुया. हालेलुया. है ना? मग आपल्याला सुरुवात आपल्यापासून करावी लागते. आपल्यापासून सुरुवात होईल त्या दुसऱ्यापर्यंत पण जाऊ शकतो. है ना? बायबल आपल्याला सांगतो सत्याचं ज्ञान होऊनही जर आपण चुका करत आहोत, सत्याचं ज्ञान होऊनही जर बुद्धी पुरस्सर आपण पाप करत, म्हणजे जाणून बुजून पाप करत आहोत, तर पुन्हा तुमच्यासाठी कुठे बलिदान नाही. म्हणजे याचा अर्थ की पहिलं झालेलं बलिदान तुमचं व्यर्थ करेल. हालेलुया. आणि ते बलिदान व्यर्थ होता कामा तारणाकडे दुर्लक्ष करू नका. कशाकडे? तारणाकडे. जो व्यक्ती तारणाकडे दुर्लक्ष करेल त्या व्यक्तीचा कधीच निभाव लागू शकतो, पण त्याच बाबतीमध्ये निभाव लागू नाही शकतो. बायबल आपल्याला याबद्दल शिकवतो. जो तारणाकडे दुर्लक्ष करेल त्याचा कुठेच निभाव लागणार नाही. हालेलुया. 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 तारण कोणापासून आलं? तारणापासून आलं. आपल्याकडे तारणाची घोषणा कोणी केली पाहिजे? सांगा मोठ्याने बोला. कोणी? तारणाची घोषणा सगळ्यात प्रथम येशूच्या द्वारे झाली. त्याचं लॉट परत वाचून द्यायचं या इब्रिला पत्र 2:3. इब्रिल 2:3. तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला. ते सांगण्याचा आरंभ कोणापासून झाला? प्रभूकडून. तारण सांगण्याचा आरंभ प्रभूपासून झाला. तारण सांगण्याचा आरंभ किंवा सुरुवात कोणापासून झाली? बायबल सांगतं आपण जर एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केलं तर आपला निभाव लागू शकत नाही. ते सांगण्याचा आरंभ प्रभूपासून झाला असं ते ऐकणारे नाही त्याविषयी आपल्याला प्रमाण देखील येशू पासून तारण सांगण्याची सुरुवात झालेली आहे, आरंभ झालेला आहे. जसं मार्क शुभवर्तमान 1:15 येशू काय म्हटला? काळाची पूर्णता झालेली आहे, पश्चाताप करा कारण देवाचं राज्य जवळ आलं. येशूने ही घोषणा करण्यासाठी केली सुरुवात. तारण देण्याची सुरुवात येशूपासून झालेली आहे. आणि आपण त्या कारणाकडे जर दुर्लक्ष करत आपण निभाव लागू शकत. तुम्हाला माहिती का नियमशास्त्र जे जुना कराराचे 5 पुस्तकं, पहिले 5 पुस्तकं त्याला नियमशास्त्र म्हटलं जातं. उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद या 5 पुस्तकाला काय म्हटलेलं आहे? नियमशास्त्र.
बरं, नियमशास्त्र कोणापासून मिळालं? हा, मोशेपासून मिळालं. अजून Praise the Lord. हालेलुया. किती लोक समजत आहे? किती लोकांना लक्ष देत आहे? नियमशास्त्र, लक्ष द्या. नियमशास्त्र हे देवदूताच्या द्वारे मोशेकडे आले. कोणाच्या द्वारे? बोला, देवदूताच्या द्वारे. Praise the Lord. देवदूतांच्या द्वारे नियमशास्त्र मोशेकडे आलं. मोशेला मध्यस्थी म्हणतात त्यावेळेस, आणि मोशेकडून इस्रायल घराण्याकडे गेलं. हालेलुया. बायबल सांगतं देवदूतांच्या द्वारे देण्यात आलेलं नियम जर दृढ झाले, असं लिहिलंय, तर मग ख्रिस्तापासून आलेलं तारण किती मोठ्या प्रमाणात दृढ होऊ शकतं. कारण की देवदूतापेक्षा ख्रिस्त मोठा आहे. हालेलुया. वाचा परत इब्रिय या दुसरा अध्याय, इब्रिय 2 अध्याय आणि 1 आणि 2 वर्ष. या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लाविले पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ. देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ झाले आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथान्याय्य फळ मिळाले, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल? बस, प्रेझ द लॉर्ड. ठीक आहे, काय लिहिलं? देवदूतांच्या द्वारे काय वाचलं? वाचा परत. या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष लाविले पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ. देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ झाले, देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ झाले आणि प्रत्येक उल्लंघनाचे व यथाने आवाज कंटिन्यू. वचन जर दृढ झाले आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथान्याय्य फळ मिळाले. बस, ठीक आहे. देवदूतांच्या द्वारे देण्यात आलेलं वचन जर दृढ झालं आणि त्याच्या उल्लंघनामुळे त्यांचा लगेच न्याय व्हायचा. जो नियमशास्त्राचं उल्लंघन करायचा त्याचा परमेश्वर लगेच काय करायचा? परमेश्वर बऱ्याच ठिकाणी म्हटला, तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर असंच होईल, तुम्ही जर नियमशास्त्राप्रमाणे केलं नाही तर तसं होईल, तुम्ही आज्ञाभंग जर केला तर तुम्ही शापित होतात. हे किती ठिकाणामध्ये तुम्हाला वाचायला भेटेल बायबलमध्ये, लेवीच्या पुस्तकामध्ये. नियमशास्त्र कोणाच्या द्वारे देण्यात आलं होतं? देवदूतांच्या द्वारे. आणि देवदूताच्या द्वारे देण्यात आलेलं नियमशास्त्र जर दृढ झालं तर मग ख्रिस्ताच्या द्वारे देण्यात आलेलं तारण किती दृढ होईल. आणि त्याचं जर उल्लंघन कोणी केलं तारणाचं किंवा तारणाकडे जर दुर्लक्ष केलं तर कधीच बचाव होऊ शकत नाही. देवदूतांनी दिलेल्या नियमशास्त्राचं उल्लंघन जर केलं तर परमेश्वर त्या व्यक्तीला लगेच शासन करायचं, असं लिहिलंय बायबलमध्ये. नियमशास्त्राचं देवदूताच्या द्वारे देण्यात आलं होतं, पण तरी सुद्धा शासन होतं. आणि तारण तर ख्रिस्ताद्वारे देण्यात आलेलं आहे. मग ख्रिस्त तर देवदूतापेक्षा, मग जो त्या तारणाकडे दुर्लक्ष करेल तर तो बिलकुलच निभाव लावू शकत नाही. हालेलुया. किती होऊ शकत प्रेझ द लॉर्ड. है ना? वाचा, देवदूताद्वारे अजून एक प्रूफ दिलं तुम्हाला. गलती करा बघा 3 अध्यायाकडे 19 गलती 3:19. हा वाचा. गलती करा पत्र 3 अध्याय 19. नियमशास्त्राचा हेतू. तर मग नियमशास्त्र कशासाठी? ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघनामुळे लावून देण्यात आले. ते मध्यस्थाच्या हस्ते देवदूताच्या द्वारे नेमून देण्यात आले. कोणाच्या हस्ते? मध्यस्थ म्हणजे मोशे, आणि ते देवदूतांच्या द्वारे नेमून देण्यात आले होते. नियमशास्त्र कोणाच्या द्वारे? देवदूतांच्या द्वारे. आणि देवदूतांच्या द्वारे आलेलं वचन खूप दृढ झालं. सांगा, बायबल सांगते नियमशास्त्राचं उल्लंघन, एक वचन वाचा. अनुवाद पुस्तक 28 अध्याय आणि 15, 16, 17, 18, 19 वाचा. आज्ञाभंगाचे परिणाम. उलटपक्षी तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळला नाही तर पुढील सर्व शाप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. पुढील
सर्व शाप तुझ्या मागे तुला काय करतील? गाडतील. परमेश्वर म्हणतो ज्या गोष्टी मी तुला सांगत आहे त्याच्या काळजीपूर्वक पाळल्या नाही तर सर्व शाप तुला येऊन काय करतील? गाठतील. म्हणजे नियमशास्त्रातील गोष्टी तू पाळल्या नाही तर शाप तुला गाठतील. आणि नियमशास्त्रात देऊन त्याच्याद्वारे आलं होतं तरी पण त्याच्या उल्लंघनाच्या द्वारे शाप यायचे. आणि तारंत ख्रिस्ताद्वारे आले. परत सांगतो, तारंत ख्रिस्ताद्वारे आलेला आहे. आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर तुमचा आणि माझा तरी निभावला होऊ शकत. म्हणून तारणाकडे दुर्लक्ष करू. हालेलुया. एखादा व्यक्ती जर दुर्लक्ष करीत असेल तर त्याला बोध करा. प्रभूचे येणं जसं जसं जवळ आहे तसं तसं अधिक प्रमाणात बोध करा. त्याला शिकवा, त्याला सांगा. सत्याचं ज्ञान मिळालेलं आहे. सत्याचं ज्ञान मिळून जर एखादा व्यक्ती बहरत आहे, सत्याचं ज्ञान मिळून जर एखादा व्यक्ती जर देवापासून दूर जाऊन अजूनही ही पण धिटाईने जर पाप करत असेल तर त्याचा कधी निभाव लागू शकत नाही. हालेलुया. आपल्याला सत्याचं ज्ञान झालेलं असतं पण तरी सुद्धा ते ज्ञान होऊनही आपण धिटाईने पाप करतो. सत्याचं ज्ञान होऊनही आपण देवासमोर धैर्याने पाप करतो. सत्याचं ज्ञान, सत्य आपल्याला माहीत झालेलं आहे. सगळं सत्य आपल्याला माहीत झालेलं आहे आणि सगळं सत्य माहीत होऊनही जर आपण चुका करत आहोत तर आपण ख्रिस्ताचा उघडपणे अपमान करणारे लोक आहोत. हालेलुया. मग ज्या व्यक्तीने सत्य जाणून घेतलेलं आहे तर त्यांनी त्या सत्यामध्ये चालत राहावं. आपल्याला सांगतात त्या सत्यामध्ये दृढ व्हावं. तुम्हाला समजलेल्या वचनामध्ये तुम्हाला दृढ होणं गरजेचं आहे. तुम्हाला माहीत झालेल्या वचनामध्ये तुम्हाला भक्कम होणं गरजेचं आहे. आणि बायबल देखील सांगतं की आपण भक्कम व्हायला पाहिजे. जे वचन तुम्ही ऐकलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मी परत सांगतो, वचनाच्या समोर बिलकुलही तुम्ही पळवाटा काढू नका. एखादं वचन पाळता नाही आलं ना त्याच्या समोरही पळवाटा निघतात लोकांची, कारण ते पाळता येत नाही म्हणून. हालेलुया. मग काय केलं जातं? पळवाटा शोधला जातो. देवाच्या लोकांना वचन पाळता आलं नाही तर पळवाटा शोधू नये. उलट ते वचन पाळण्याचा प्रयत्न जास्त केला पाहिजे. हालेलुया. 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 है ना? बायबल सांगतं की आपण व्यसन करू नये. काय करू नये आपण? व्यसन. जो व्यक्ती दारू पितो ना त्याला सांगण्यात दारू पिऊ नको. त्याला सत्य कळले की बायबल दारू पिण्याला मनाई करतं. पण तो पळवाट काय काढतो माहिती का? येशूने दारू बनवली होती. ही त्याची पळवाट आहे. म्हणजे येशूने का पाण्याचा द्राक्षरस केला आणि तो तिथे काय करतो? पळवाट शोधतो. मी दारू याच्यामुळे पितो कारण येशूने दारू बनवली. येशूने कुठे दारू बनवली नाही. येशूने पाण्याचा द्राक्षरस बनवला आणि तो द्राक्षरस होता, तो ती दारू नव्हती. तुम्ही जे घरी द्राक्ष आणता ना, तुमचे लेकरं पण खातात. तुमचे लेकरं द्राक्ष खाता म्हणजे दारू पितात का? तुम्ही लेकराला द्राक्ष आणून त्याचा घरी तर द्राक्ष खाल्लेले दारू पिले मग तुम्ही म्हणणार का त्याने द्राक्ष खाल्ले दारू पिले म्हणून? तो काय आहे? ते द्राक्ष तोंडात घालून चावतात, त्याचा ज्यूस तयार होतो, तो पोटात जातो. तोच तो ज्यूस होता जो येशूने पाण्यापासून बनवला. पण दारू पिणारे पळ वाटायचं होता. येशूने स्वतः दारू बनवली होती म्हणून आम्ही पितो म्हणजे. याला म्हणतात पालन करताना आलं तर पळ वाट शोधायची. हालेलुया. हालेलुया. पालन करताना आलं तर पळ वाट शोधण्याचा प्रयत्न केला. एखादा तंबाखू खाण्याला जर सांगितलं ना तंबाखू खाणं चुकीचं आहे. बायबलचं वचन स्पष्टपणे सांगतं. तुम्ही यशाचं पुस्तक 55 वाचलं ना तर मी दुसऱ्या वर्षामध्ये लिहिलं गेलेलं आहे त्या गोष्टीविषयी. बायबल सांगतं या गोष्टी. एखाद्या व्यक्तीला सांगितलं तंबाखू खाऊ नका, त्याची पळवाट काय असते माहिती का? तंबाखूचं झाड तर त्यामुळेच बनवलंय. याच्यात काय असतात? पळवाटा असतात. सगळं त्यामुळेच बनवलंय हे आपल्याला पण माहिती. लक्ष देत आहे का? बरे वाईट ज्ञान करून देणार झाड पण त्यामुळेच बनवलं होतं. देवाने सांगितलं होतं ना खाऊ नको म्हणून आदमाला. हालेलुया. पण आदमाने ते तसं देव सांगतो हे पण खाऊ नकोस. हे पण बरं वाईट ज्ञान करून देणार झाडासारखं असू शकतं तंबाखू. हालेलुया. 55 अध्याय पटकन यशा 55 वर्षापासून पटकन वाचा. संपूर्ण राहा. सत्य माहीत झालं ना तर सत्य स्वीकारण्याची ताकद ठेवा. त्याच्यातून फळवाटा काढण्याचा प्रयत्न करू नये. वाचा. जे अन्न नव्हे त्याकरिता दान का देता? जे अन्न नव्हे त्याकरिता दान का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करीता? ज्याने तृप्ती होत नाही त्याच्यासाठी श्रम का करीता? माझे लक्षपूर्वक आहे का? माझे लक्षपूर्वक आहे का? आणि उत्तम ते खा. आणि उत्तम आणि चांगलं ते खा. तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट हो. तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचं सेवन करून काय हो? संतुष्ट हो. संतुष्ट हो. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं जे अन्न नव्हे त्यासाठी दान देऊ नका.
ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम करू नका. काही काही लोकांना आहे ना, दारू पिण्यासाठीच मेहनत करत असतात. दुपारपर्यंत काम करायचं, 100 रुपये भेटले की ते दारू उडवायचे. त्यांचं टार्गेटच असतं फक्त दारू पुरते पैसे जमले पाहिजे. हालेलुया. म्हणजे त्यांचं श्रम आणि पैसा कशासाठी आहे? बायबल काय सांगतं माहिती का? जे अन्न नव्हे त्याच्यासाठी दाम देऊ नका. कसं तंबाखू गुटखा अन्न आहे का? हालेलुया. पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पैसा जर तुमचा जात असेल ना, बाकी त्याच्यामध्ये जातो. आता ते काही स्वस्त राहिलं नाही, ते पण भरपूर महाग जातं, पण तरी सुद्धा खायचं बंद होत. हालेलुया. आणि महिन्याभरामध्ये जेवढे तंबाखू गुटखे तुम्ही खाता ना महिन्याभरात, म्हणजे तुम्ही खाता असते म्हणत जे पण खाता त्यांच्यासाठी महिन्याभरात, तेवढ्या पैशामध्ये ना तुमचे लेकर काजू बदाम महिन्याभर खाऊ शकते. त्याच्यामुळे ताकद तरी येईल कमीत कमी. नाही महिनाभर कमी तेवढ्या पैशाने 15 दिवस तुमचे लेकर खातील. ते चांगलं आहे, पौष्टिक आहे. पण काही गोष्टी असं खातात आपण, गुटखे झाले, तंबाखू झालं, मावा झालं, हे झालं, त्यांनी कुठल्याही प्रकारची तृप्ती होत नाही किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारची ताकद मिळत नाही किंवा ते आपलं अन्न नाही. ते फक्त आपण काय करतो, तोंडाला चावितो आणि तिकूनच काय करतो, अन्न जेवण करतो ना, ते चावून कुठं जातं, ते पोटापर्यंत जातं. पोटामध्ये गेल्यामुळे आपली काय होऊन जाते, तृप्ती होते, जेवण. हालेलुया. अन्न. पण हे असं अशा गोष्टी आहेत ना, गुटखा तंबाखू अशी गोष्टी आहेत, गुटखा मावा वगैरे पदार्थ आहेत ना, तर तोंडात चावलं जातं, कितीतरी वेळ चावलं जातं. पोट पण विचार करत असं खाली का उतरत नाही अजून, ते वरच चावलं वरच फेकून दिलं जातं. पोटाला सवय आहे की चावलेली प्रत्येक गोष्ट आतमध्ये उतरत. ही अशी गोष्ट आहे की ती खाली जात, ती काय केलं जातं, त्याने तृप्ती नाही, त्याच्याद्वारे कुठल्याही प्रकारचं समाधान नाही. हालेलुया. बायबल सांगतो सत्य कळाले आपल्याला, हे खायचं नाही. सत्य कळायला आपल्याला हे चुकीचं आहे, सत्य कळायला आपल्याला देवाला ही गोष्ट मान्य नाहीये. पण सत्य कळूनही जर आपण त्या सत्याकडे डोळे दाखवत आहोत, पाठ फिरवत आहोत, तर आपला कधीच निवारा होऊ शकत. लिहून घ्या. हालेलुया. सत्याकडे सत्य कळूनही जर आपण चुका करत आहोत, तर आपण देवाचा उघडपणे अपमान करणारे लोक आहोत. म्हणून आपल्याकडे त्या गोष्टी घडता येणार नाही. किती लोकांना समजलं? हालेलुया. आपल्याला या गोष्टीवर कंट्रोल करणं काही फरक पडत नाही. थोडा दिवस त्रास होईल, पण नंतर तुम्हाला काय होईल, सवय होईल. हालेलुया. थोडा दिवस त्रास होईल, पण परमेश्वर आपल्याला सहाय्यक पण असेल. शिमोन ब्रदर हरिगावची चर्च अलीकडे त्यांचा हात करा. हे ना सकाळी 5 वाजता दारू प्यायला सुरुवात करायची, सकाळी 4 वाजता शेताच्या किराणा दुकानावर मारायचं, दरवाजे वाजवायचे गुटख्यासाठी. किराणा दुकानवाला तो पण आपल्या चर्चच मेंबर आहे. परंतु रोज सकाळी त्याचा दरवाजा वाजवला जायचा, त्यासाठी गुटखे घ्यावे. हालेलुया. पण आज त्यांच्यामध्ये पूर्णपणे काय आहे, गुटखे पण, तंबाखू पण, दारू पण. त्या काय धडक्या सोडलं तरी देवाचं वचन कळालं, सोडलं. आणि ज्या व्यक्तीने विषयी गॅरंटी सोडून दिली घरच्या, हा काही कामाचा राहिला नाही, पूर्ण गॅरंटी सोडली होती. सकाळी 5 पासून दारू लागायची. किती पैसे जायचे शिमोनला दारू मध्ये? किती पैसे जायचे रोजचे? 200. गुटख्याला 200 किती गेले? तुम्हाला रोज किती? 400 रुपये कसं द्यायचे? 400 रुपये कसं जायचे? दारू आणि घरी किती जायचे? आज घरी पूर्ण हालेलुया. सत्य कळालं ना, सत्य कळाल्याच्या नंतर ते सत्य स्वीकारण्याची ताकद ठेवली. हालेलुया. हे लक्षात असू द्या, सत्य आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. कळालं? ते स्वीकारा, त्यानुसार करण्याची ताकद ठेवा. प्रभूला धन्यवाद देऊ. प्रार्थना करूया. हालेलुया. 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 थँक यू जीसस. 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 पवित्र देवा, तुला गौरव सन्मान, तुला माझ्या देवा प्रभू सहित प्रभू तुला अद्भुत नामाचा देवास प्रभू. तू सर्व समर्थ आणि सामर्थ्य असा परमेश्वर आहेस प्रभू. माझ्या देवा, मी प्रार्थना करतो तुझ्या प्रियजनांसाठी, जे प्रिय लोक तुझ्याकडे समर्पित करत आहे माझ्या देवा, विशेषतः त्यांना तू स्पर्श कर. आज झालेल्या वचनानुसार प्रभू परमेश्वर त्याची उन्नती कर. त्यांनी एकमेकांना बोध करावं आणि प्रभू सत्यानुसार त्यांनी वागावं प्रभू, असं तू कर माझ्या देवा.
कोणी तारणाकडे दुर्लक्ष करता कामा नये, तारण टिकवून ठेवावं म्हणून मी प्रार्थना करत आहे. प्रत्येक व्यक्ती तुझ्या हाती मी समर्पित करतो. दया कर प्रभूच्या. पुढे सर्व व्यक्ती तुझ्या हाती देतो प्रभू. तू गौरव जाऊन सजा प्रभूच्या. येशूच्या नावाने प्रार्थना करतो.